लय लांब आहे इथं टाक्याचा. इथं नसतो इथं तर लय वर गावं लागत. अर्जच करायचा होता हो, पण शनिवार एकूण धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण विविध तालुक्यांतर्गत एकूण 42 तक्रारी आलेल्या आहेत दे बोलीच्या. 42 पैकी 25 तक्रारी ज्या आहेत ते महाबीजच्या आहेत, 17 तक्रारी इतर कंपन्यांच्या आहेत. मग 42 पैकी 29 तक्रारीला आल्या आम्ही लगेच सेकंड डे किंवा थर्ड डेला लगेच पाहणी केली आणि पाहणी अंती शेतकरी समाधानी पण झाले आणि त्यांना पेरण्याला परवानगी पण दिली. आम्हाला 2-3 दिवसामध्ये आम्ही पंचनामे त्यांना देणार आणि त्यांना जी कायदेशीर आव्हान आहे, कायदेशीर मार्गदर्शन आहे ते ग्राहक मंचात जाऊ शकतात आणि त्यांना मार्गदर्शन करत आहोत. दरवर्षी बोगस बियाण्याचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतं. अशा कंपन्यांवर कृषी विभाग काय कारवाई करणार? दरवर्षी जे नमुने आपण काढतो त्या नमुन्याचा जो अहवाल येतो त्या आधारे प्रत्येक वर्षी कारवाई केली जाते आणि 100% कारवाई होत असते त्याच्यामध्ये. आता काय आव्हान असणार अशा तक्रारी समोर येत असतील तर तुमच्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज आणि सोबत बियाणे खरेदीची पावती आणि टॅग हे सोबत झेरॉक्स करून द्या आणि लगेच समितीमार्फत आम्ही तपासणी करूया त्याची.